आणि शेतकरी मित्रांनो, फवारणीचं नियोजन करताना शक्यतो आपण 25 ते 30 दिवसाची जेव्हा आपली सोयाबीन असते त्यावेळेस तुम्ही तिकडे सोयाबीनचा फवारणीचं नियोजन हे केलं गेलं पाहिजे, जेणेकरून सोयाबीनमध्ये फुटवा योग्य पद्धतीने होईल, बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण देखील होईल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये जे काही चक्रीभुंगा खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने निराकरण करता येईल। याच्यासाठी आपण सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणीचं नियोजन हे केलं गेलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकं पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर केला गेला पाहिजे असाही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल। काहीही चिंता नको शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच फवारणीचं कॉम्बिनेशन सांगतोय, ज्याचा वापर करून तुम्ही सोयाबीन पिकामध्ये अधिक ते अधिक फुटवा, त्याचबरोबर सोयाबीनची शाकीय वाढ असो किंवा सोयाबीनमध्ये चांगल्या पद्धतीचं खोडकिडीचं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीनं करू। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये अधिक ते अधिक फुटवा झाला तर आपल्याला सामोरं जाऊन चांगलं उत्पन्न नक्कीच होत असते। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचा अधिक ते अधिक फुटवा होण्यासाठी इकडे आपण एखाद्या बायोस्टिम्युलंट टॉनिकचा वापर नक्कीच केला गेला पाहिजे, ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला 3 कॉम्बिनेशन देतोय, तुम्ही त्या 3 पैकी कोणताही एकाचा वापर तिकडे करा। त्यामध्ये सगळ्यात जे प्रथम आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे A to Z हे टॉनिक। याचा वापर शक्यतो आपण 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml या प्रमाणात करा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे वरद कंपनीचं चॅलेंजर। याचे रिझल्ट अप्रतिम आहे शेतकरी मित्रांनो फुटव्यासाठी, मी स्वतः याचा वापर केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, याच्या फुटव्यासाठी अप्रतिम रिझल्ट आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी फक्त 5 ml या प्रमाणात तुम्ही चॅलेंजर या औषधाचा तिकडे वापर केला गेला पाहिजे। जबरदस्त रिझल्ट देणारे आपल्याला औषध पाहायला मिळते। तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही यामध्ये PI कंपनीचं बायोविटा एक्स हे जे टॉनिक येत असते तुम्ही याचा वापर करू शकता। हे सीविड बेस आहे, याच्यामुळे याचे रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते। आणि याचा जर वापर करणार असाल शेतकरी मित्रांनो तर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml या प्रमाणात आपण बायोविटा एक्स या टॉनिकच्या तिकडे वापर केला गेला पाहिजे। फुटव्यासाठी अप्रतिम रिझल्ट आहे, शाकीय वाढ असो, पिकाचा योग्य पद्धतीने फुटवा असो, या सगळ्या गोष्टी या तिन्ही जे काही कॉम्बिनेशन सांगितलं हे योग्य पद्धतीनं करत असतं। शेतकरी मित्रांनो, A to Z चॅलेंजर किंवा बायोविटा एक्स यापैकी कोणतंही एक टॉनिक घ्या। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण खोडकिडी किंवा चक्रीभुंगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा औषध टाकणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक तर सोलोमन घ्या, जे काही बाहेर कंपनी येत असते सोलोमनचा वापर करा। सोलोमन मध्ये बीटा सॅल्युट्रिन आणि इमिडाचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते, ज्याच्यामुळे जे काही सकिंग पेस्ट आहे त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करता येते। सोबतल्या सोबत जे काही अडी आहे त्यावरही आपल्याला चांगल्या पद्धतीनं निराकरण करता येते। म्हणून शेतकरी मित्रांनो आपण जे काही सोलोमन आहे त्याचा वापर करा आणि त्याचा वापर करत असताना आपण 25 ml या प्रमाणात त्याचा वापर करा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन आहे जे म्हणजे सिजंटा कंपनीचं अलिकामध्ये आपल्याला थायमिथॉक्झाम आणि लॅम्बडा सॅल्युट्रिनचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो। आणि याचे सुद्धा रिझल्ट खोडकिडी जे काही चक्रीभुंगा आहे त्याच्यासाठी अप्रतिम आहे। याच्यामुळे सुद्धा तुमचं सकिंग आणि अडीवर चांगल्या पद्धतीने निराकरण तुम्हाला करता येणार आहे। आणि याचा वापर करत असताना शक्यतो आपण 10 ml या प्रमाणात तुम्ही याचा वापर तिकडे केला गेला पाहिजे, त्याचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम आलेले पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे एक तिसरं आहे ते म्हणजे एखाद्या चांगल्या फंगीसाइड, एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर। शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत खूप जास्त फंगीसाइड आपण हेवी मारत नाही, त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये UPLचे जे काही साप येत असतं किंवा बाहेरचे जे काही अँट्राकॉल येत असतं तुम्ही याचा वापर करू शकता। आणि याचा वापर करत असताना दोघांचाही वापर तुम्ही 30 ग्राम या प्रमाणात तिकडे करा, तुम्हाला चांगले रिझल्ट तिकडून आलेले पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन निवडा आणि त्याची फवारणी आपल्या सोयाबीन या पिकावर करा, तुम्हाला नक्कीच जबरदस्त चांगल्या पद्धतीचा तिकडून फायदा झालेला पाहायला मिळणार आहे। पिकाचा योग्य फुटवा असो, पिकाची वाढ असो, पिकामध्ये काळोखी असो किंवा पिकामध्ये चक्रीभुंगा खोडकिडीचं नियंत्रण असो किंवा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडून चांगल्या पद्धतीच्या नियंत्रणात आलेल्या पाहायला मिळणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो नक्कीच या कॉम्बिनेशनचा वापर करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर सुद्धा करून द्या। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। धन्यवाद।